नमस्कार, संगीता किचन रेसिपीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. हे बघा, इथं 1 किलो चिकन घेतलेलं आहे, पाहू शकता. आता चिकन प्रत्येकजण करतं, पण आपण आज थोडंसं वेगळ्या पद्धतीने करणार आहे. आणि हे चिकन म्हणजे कोल्हापुरी पद्धतीने, अक्षरशः कोल्हापुरी पद्धतीने आपल्याला हे आजचं चिकन बनवायचं, पाहू शकता. चला मग लागूया. मस्त स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे, पाहू शकता. तरी आपण एकदा चेक करूया काय आहे का काय. व्यवस्थित चेक केल्याच्या नंतर चला आता आपल्याला त्याच्यात आहे ना, आता काय वस्तू टाकायच्यात त्याही मी तुम्हाला सांगते. इथं टाकणार आहे मीठ. मीठ कधी बी थोडंसं जास्त टाकायचं, कारण की असा खारटपणा त्याला आला पाहिजे. आणि खारटपणा आला की आपली भाजीला चव अगदीच अप्रतिम लागते बरं का. आता इथं मी माझ्या अंदाजाने मीठ घालून घेतलेलं आहे, पाहू शकता. त्याच्यानंतर मी टाकणार आहे इथं हळद. अर्धा चमचा हळद टाकलेली आहे, 1 चमचा धना पावडर. आता ह्या दोन्ही गोष्टी घातल्यात, पाहू शकता. त्याच्यानंतर टाकणार आहे थोडीशी कोथिंबीर. आपण कोथिंबीर घालून घेतल्याच्यानंतर आपण टाकणार आहे त्याच्यात आलं लसणाची पेस्ट. हे बघा, 1 चमचा टाकला, हा दुसरा, पाहू शकता. असे 2 चमचे मी याला आलं लसणाची पेस्ट घातलेली आहे. आता याच्यानंतर पुन्हा आपल्याला हे पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं आहे बघा. मस्तपैकी म्हणतात ना, मॅरिनेट करायचं, तसं करून घ्यायचं संपूर्ण. आणि 5-1 मिनटं तरी आपण तसंच ठेवणार आहे त्याला. हे बघा, चांगलं चोळून घ्यायचं, म्हणजे काय होतं, त्या आलं लसणाचा वास अगदी छान असा लागतो. हे बघा, असं मस्त असं चोळून घेतलेलं आहे आता मी. त्याच्यावर आता आपण ठेवूया झाकण. तोपर्यंत आपण करूया पुढची तयारी. इथं हे बघा, ओलं खोबरं, हे सगळे मसाले मी तळून घेतलेत. धने, डाळ, कोथिंबीर, लसूण. लसूण नाही घेतला, कारण की लसूण वाटलेलं आपण त्याच्या आलं लसणाची पेस्ट घातलेली आहे. आणि आपलं भांडं बी हे लसूण वाटलेलं, आलं लसूण वाटलेलं तसंच आहे. त्याच्यामुळे त्याला भरपूर आहे, त्याच्यामुळे मी लसूण घातलेलं नाही आहे वाटणाला. आता हे वाटण आपल्याला अगदीच माहीम असं वाटून घ्यायचं आहे बरं का. वाटण अगदीच वाटून झालं आहे, पहा मैत्रिणं. आणि आखाड महिना बी चालू आहे, आता संपत येईन. त्याच्यामुळं मस्तपैकी आपल्याला बनवायचं आहे कोल्हापुरी चिकन. आणि मी त्याच्यात आत्ता टाकलं आहे गावरान तूप, पहा. कारण की आपल्याला कोल्हापुरी पद्धतीने बनवायचं आहे, त्याच्यामुळं मी गावरान तूप टाकलं. हे बघा, ताजं ताजं फ्रेश असं. त्याच्यानंतर आपण 1 कांदा घेतलेला आहे, तो चिरून बारीक, तो सुद्धा टाकला आहे. आणि खरंच गावरान तूप एकदा टाकून बघा, काय अप्रतिम अशी चव लागते त्याला. खूप छान चव लागते. कांदा अगदी मस्त असा परतून घ्यायचा आहे बघा आपल्याला. कांदा अगदी चांगल्या पद्धतीने परतलेला आहे तो आता. आता द्यायचं आहे आपल्याला हे चिकन टाकून, पहा. खमंग असा परततानाच वास सुटलेला आहे, पहा. आता कमीत कमी 5 मिनटं तरी आपल्याला याला परतून घ्यायचं आहे. आणि अजून एक सांगते, पाणी काय आपल्याला टाकायचं नाही आहे बरं का. पहा, मग पाणी न टाकता तुम्ही शिजवा, काय अप्रतिम चव लागते, खूप छान लागते. आता मी याच्यावर आहे ना, पहा, मस्त झालेलं आहे. आणि अगदी छान असं परतलेलं आहे. आणि तुपाचा बी सुगंध खूप दरवळला आहे. आता आपल्याला त्याच्यावर ठेवायचे झाकण. असं ताट ठेवणार आहे मी, आणि त्या ताटावर पाणी ओतणार आहे, पहा. भरपूर 2 ग्लास ओतणार आहे. आणि तुम्हाला पुन्हा दाखवणार आहे, पहा. भरपूर असं पाणी सुटलेलं आहे त्याला. मग मला सांगा, पाणी टाकायची आपल्याला गरजच पडत नाही आहे. अक्षरशः वाफेव हे चिकन सुटतं, शिजतं, पहा. चला आता एकदा आपण पाहूया आपले चिकन हे शिजले का काय.
जरा खूपच चटके बसतात, त्याच्यामुळं खाली उतरून पाहणार आहे मी, घेऊन पाहणार शिजले काय. पण काय आहे, हे बघा शिजलेले आहे. आता आपण ते काढून घेतले. आता त्याच्यानंतर मी थोडंसं आता याच्यात तेल टाकणार आहे. आता तूप नाही टाकणार, तेल टाकणार आहे पहा. त्याच्यामध्ये मस्तपैकी जिरी मोहरी टाकायची आपल्याला, छान अगदी तडतडून द्यायची बघा. मस्त जिरी मोहरी छान तडतडायला लागलेली आहे, पाहू शकता. त्याच्यानंतर इथं आता बघा मी मसाले घेतलेत, स्वादिष्ट मसाले म्हणतात ना हे असे. कांदा लसूण, काळा मसाला, कोल्हापुरी मसाला, मटण मसाला, असे अनेक प्रकारचे मी मसाले घेतलेले आहेत. कारण की आपल्याला हे चिकनच काळ्या मसाल्यात आणि कोल्हापुरी मसाल्यामध्ये बनवायचे. आणि आता हे वाटण टाकलं मी, पाहू शकता तुम्ही. संपूर्ण वाटण मी याच्यात टाकून घेणार आहे आणि अक्षरशः मसालासुद्धा चांगल्यापैकी परतून घ्यायचा आहे बरं का. पण आता तो कसा घ्यायचा पहा. आता हे एकदा मी असा मिक्स करून घेणार आहे संपूर्ण. आणि त्याच्यानंतर थोडंसं मिक्सरचं भांड्याला मसाला होता, त्याच्यामुळं थोडं पाणी टाकून पुन्हा त्याच्यात ते ओतलं आहे आपण. आता हे पूर्ण हलवून घ्यायचं. त्याच्यानंतर आपल्या चिकनचं जे पाणी असतं हे मी टाकणार आहे बघा, आपला मसाला शिजण्यासाठी. आता हे पूर्ण असं मस्त असं शिजून द्यायचं आहे बरं का आपल्याला. पहा हे बघा किती पातळ झाले. आता तुम्ही नंतर पाहसानच. आता आपल्याला कमीत कमी 5-1 मिनटं बघा चांगला मसाला शिजवायचा बघा. मस्त तेल सुटायला लागले आणि मसाला बी एकदम छान असा झाला आहे. रंग बी पहा काय सुंदर आलेला आहे आणि खरंच चवही खूप अप्रतिम होते. चला आता मस्त मसाला हा तयार झाला. आता चिकन टाकून घेऊया आपण. हे बघा, आणि असं खारं चिकनसुद्धा चव अशी अप्रतिम लागते त्या गावरान तुपामुळं, खूपच छान लागते. मग हे कोल्हापुरी चिकन आज आपल्याला बनवायचं. पहा मग आता त्याचा रंग कशी भाजी होती ते सुद्धा मला सांगा मैत्रिणीनो. पहा चला आता आपण याच्यात थोडंसं गरम पाणीच टाकणार आहे, थंड टाकणार नाही बरं का. गरम पाणीच टाकायचं. अक्षरशः इथे 4 माणसांपुरतीच भाजी करणार आहे, जास्त नाही. हे बघा अशा पद्धतीने मस्तपैकी वरून कोथिंबीर टाकून द्यायची. आता हे मिक्स करून घेते मी आणि अगदी छान खळखळून आता उकळी चाललेली आहे. अक्षरशः बारीक गॅस करून 5 मिनटं तरी मी उकळून दिलं होतं हे मस्त. पहा काय मस्त रंग आला आणि तर्री बी पहा काय सुंदर दिसते. मग कसं झालं आहे आपलं कोल्हापुरी चिकन, नक्कीच सांगा मला. तुम्हाला जर आवडलं तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. आपण उद्या भेटूया असंच नवीन व्हिडिओ घेऊन. बाय.